आज प्रत्यक्षात पहिल्यांदीच लोकायुक्तांकडे प्रत्यक्षात सुनावणी झाली आणि जवळजवळ 1 तासाच्या वर ही सुनावणी झाली. त्यातली जवळजवळ 45 मिनिटं मी पूर्णच्या पूर्ण कसं करप्शन झालंय, कसा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून या कृषी विभागातनं धनंजय मुंडे हे मंत्री असताना त्यांनी किती मोठा घोटाळा केलाय, कसा केलाय, याचे सगळे विथ एव्हिडन्स मी लोकायुक्तांपुढे मांडणी केली. आणि आत्ताच्या घटनेला मी आज एक कंप्लेंट देखील केली आहे. या कंप्लेंटमध्ये सरळ सरळ सेक्शन सकट मी सांगितलंय की धनंजय मुंडेंविरोधात व्ही राधा नावाच्या एका अधिकाऱ्यांनी, IAS अधिकारी होत्या त्यांनी सबमिट केलेला एक अहवाल हा ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडनं धनंजय मुंडे मंत्री असताना त्यांच्याकडे पाठवण्यात आला, पण ती फाईल परत कधीही ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडे आली नाही. असं मी लेखी स्वरूपात ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडनं घेतलंय, कृषी विभागाकडनं घेतलंय. आणि ही फाईल धनंजय मुंडेंनी गहाळ केली, आणि ही जर गहाळ केली नसती तर आज धनंजय मुंडेंवर कडक कारवाई प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ऍक्ट खाली झाली असती. तर मी जे सेक्शन्स त्यांना सांगितलेत ते सेक्शन 36B, 378, 379 ऑफ IPC, सेक्शन 409 ऑफ IPC, सेक्शन 201, 204 म्हणजे सरकारी प्रॉपर्टीची चोरी करणं, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, डिसअपिअरन्स ऑफ अ गव्हर्नमेंट डॉक्युमेंट, या सगळ्या, आणि PCA म्हणजे प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ऍक्ट याच्या खाली त्यांच्यावर तात्काळ FIR करण्यात यावा अशी विनंती केली. यानंतर धनंजय मुंडेंचे जे शार्दुल सिंग नावाचे ॲडव्होकेट होते त्यांना 21 ऑगस्टला लोकायुक्तांनी डायरेक्शन्स दिल्या होत्या. 2 आठवड्यात त्यांना त्यांचा रिप्लाय फाईल करणं गरजेचं होतं, पण तब्बल 5 महिने झाले तरी त्यांनी ते केलं नाही. म्हणून जेव्हा मी ऑब्जेक्शन रेज केलं तेव्हा शार्दुल सिंग यांनी सांगितलं की आम्ही खूप माफी मागतो आणि आम्ही आमचा रिप्लाय आज देतो. तर त्यांनी आज सगळा रिप्लाय दिलाय. आता याच्यावर मला रिजॉइंडर फाईल करून हे मॅटर आता 18 फेब्रुवारीला ठेवण्यात आलंय. तर आता या दिवशी बहुतेक तरी याच्यावर लोकायुक्तांची ऑर्डर येण्याची अपेक्षा आहे असं आत्ताच्या घटनेला वाटतंय. त्यामुळे 18 फेब्रुवारीला याचा सोक्षमोक्ष होईल अशीच माझी अपेक्षा आहे. या एकूणच सुनावणीनंतर आता पुढील कारवाई नेमकी काय असणार आहे याबाबत काही कल्पना देण्यात आलेली आहे का, आणि पुढे नेमकं आपलं पाऊल काय कसं असतं? नाही, आत्ताच्या घटनेला ऑर्डर होईपर्यंत मला पुढे काहीच सांगता येणार नाहीये, कारण आज धनंजय मुंडेंच्या वकिलांनी त्यांचं रिटन रिप्लाय फाईल केलाय. त्याच्यावर मला रिजॉइंडर फाईल करायचं आहे, ते मी एका आठवड्यात करणार आहे. ते झाल्यानंतर हिअरिंग नंतर लोकायुक्त ऑर्डर देतील अशी अपेक्षा आहे.